गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील एक तरुण शेतकरी आणि सोबतच आधुनिक शेतकरी भावेश पटेल याची ही यशोगाथा पाहायला गेलं तर सुरुवातीला भावेश हा शेतकरी नव्हता, तर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये काम केलं होतं. मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये भावेश काम करत होता. पण यानंतर मात्र आपल्या वासजीपूर गावात त्याने नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलं आणि नैसर्गिक शेतीमध्ये रसायनांचा वापर अजिबात केला नाही. भावेश नैसर्गिक शेतीच्या मदतीने अनेक महिलांना आता सक्षम बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. आतापर्यंत भावेशने 200 महिलांना सक्षम केलंय. त्याने 5,000 शेतकऱ्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं आहे. जैविक शेतीचा मास्टर ट्रेनर म्हणून आता भावेशला ओळखलं जातं. एकाच तालुक्याच्या 30 महिला 5 दिवस ट्रेनिंगसाठी येतात. 3 दिवस थिअरी दिली जाते आणि 2 दिवस प्रॅक्टिकल नॉलेज भावेश देताना दिसतोय. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन साईटमध्ये काम करत असताना मात्र भावेशला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि याच्याच स्वप्नाने त्याने जैविक शेतीकडे वळायचं ठरवलं. जैविक शेतीमध्ये तो आता इतका रमलाय की जैविक शेतीतील प्रत्येक गोष्ट भावेशला माहिती आहे.